नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आनंदी जगायचं असेल किंवा आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर आपण स्वतःसाठी जगणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि स्वतःसाठी नेमकं जगायचं कसं याविषयीच काही टिप्स वाचनात आल्या. आजच्या आनंदी कट्ट्यावर त्याच तुमच्याशी शेअर करते. आनंदात राहायचं असेल ना तर कमी बोला. इतरांच्या खोचून टोचून बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकायला हवं. दिखावा नको की दुसऱ्यांना मी असं आहे किंवा अशी आहे हे सांगण्यात वेळ घालवायला नको. आपल्या वागण्या बोलण्यात ना एक आत्मविश्वास असायला हवा. स्वतःला आत्मसन्मान नक्कीच द्यायला हवा. आणि आपण कुणासाठी नाही पण स्वतःसाठी खूप अनमोल आहोत, अमूल्य आहोत हे पक्क लक्षात ठेवायला हवं. आणि एक सतत त्याच गोष्टी उगाळत बसता कामा नये. त्यात कोणी इंटरेस्ट घेत नाही. सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत असा हट्ट सोडायला हवा. आपण सगळ्या जगावर काही कार्पेट घालू शकत नाही ना. पण स्वतःच्या पायात नक्कीच चप्पल घालू शकतो की नाही हेच लक्षात घ्यायचं. मेडिटेशन, अध्यात्म, व्यायाम या गोष्टी म्हणजे आपल्या शरीरासाठी टॉनिक आहे. त्याचा कंटाळा करता कामा नये. प्रत्येक गोष्टीत काही ना काही भावार्थ असतो. व्यायाम तब्येत शेवटपर्यंत ठणठणीत ठेवतो. अध्यात्म आपल्याला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. मेडिटेशन आपला राग, लोभ, मद, मोह, मत्सर यावर नियंत्रण ठेवायला शिकवतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता प्रौढ वयात असतील त्यांच्यासाठी मुलांकडनं फार अपेक्षा ठेवायला नकोच. त्यांच्या आणि आपल्या पिढीत फार मोठा फरक असतो. तो कधीच मॅच होणार नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणूनच अपेक्षांचं ओझं त्यांच्या बाबतीत ठेवता कामा नये. काळानुसार व्यक्तीच्या गरजा बदलत जातात. अगदी साधं उदाहरण घ्या. 2000ची नोट जी आपण पूर्वी फार जपून ठेवली होती आता रस्त्यात पडली तरी कोणी उचलणार नाही, कारण काळानुरूप तिचं महत्त्व कमी झालंय. आणखी एक सांगायचं म्हणजे नाती कितीही जवळची असली ना तरी वेळ आली की लोक काढता पाय घेतातच. आपण रामायण वाचतो, महाभारत वाचतो. खरं तर हे दुसरं तिसरं काही नाही आहे, आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. रामासारखा पती असूनसुद्धा सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागलीच. भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. आणि एवढे सगळे समोर आपली लोक असूनसुद्धा द्रौपदीला वाचवायला प्रत्यक्ष नारायणांना यावं लागलं. तिच्या एका चिंधीनं श्रीकृष्णानं तिची लाज राखली. त्यामुळं सत्ययुग, द्व्यापारयुग ही एकवचनी लोक असूनसुद्धा असे दाखले आपल्याला तिथे दिसतात. तर कलियुगात तर आपण अपेक्षा कोणासाठी आणि का ठेवायची हा विचार करायलाच हवा ना. लोकांकडे नको त्या आठवणी, नातेसंबंध यावर फार चरवीत चरवण करणं योग्य नाहीच. जास्त लक्ष न देता त्यावर आपलं जगणं कसं छान होईल ना हे आपण बघायला हवं. विचार करायला हवा की मी माझ्या रोजच्या आयुष्यात छान छान सकारात्मक बदल घडवून आणलेत का याचा अभ्यास करायला हवा. तेच ते पुन्हा पुन्हा बोलणं, विचार करणं माझ्याकडनं होतंय का आणि त्यात मी स्वतःला गुरफटून घेतलंय का. असं असेल तर त्यातून मी स्वतःला काढून घ्यायला हवं. त्यासाठी मी काय केलं पाहिजे हेही कळणं फार महत्त्वाचं आहे. अहो, उद्याचा दिवस आपला आहे की नाही याचा भरवसा नाही. मग कशासाठी मनाला त्रास देऊन जगायचं आपण. दिलखुलास जगायचं, मनमोकळं जगायचं, म्हणजेच मग आपलं फुलत राहणं सुरू राहतं. आणि अशा वागण्यामुळे ना आपले ताणतणाव कमी होतात. मनाची अवस्था आनंदित राहते. म्हणूनच स्वतःला दुर्लक्षित करता कामा नये. आपण आपल्यासाठी फार महत्त्वाची व्यक्ती आहोत. स्वतःला त्यामुळेच सक्षम बनवायला हवं. स्वतःचा आदर करायला हवा. मग कुणी आपल्याला आदर, सन्मान देण्याची आपल्याला गरजच वाटणार नाही. आणि एक दुसऱ्यांना आपली स्तुती केली तरी हुरळून जाता कामा नये आणि दुर्लक्ष आणि तिरस्कार केला तरी मनाला लावून घेता कामा नये. त्यात आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे दिवस अजिबात वाया घालवायचे नाहीत हे आपण लक्षात ठेवायला हवं.
आणि छान जगण्यासाठी आपला चेहरा नेहमी आनंदी, हसरा ठेवायला हवा. आणि यातूनच तर आपल्या मनाचं प्रतिबिंब उठून दिसत असतं. आणि हसायला फार पैसे लागतात का हो? त्यासाठी अजिबात कंजूशी करता कामा नये. रोज सकाळी उठून जसं जमेल तसं मस्त व्यायामाने सुरुवात करूया दिवसाची. मग बघा आपली एनर्जी कशी दिवसभर टिकून राहते. वेळ नाही ही नुसती पळवाट आहे. वेळ मिळत नसतो, तो काढायला लागतो. मनाला आनंदी आणि फ्रेश ठेवायचं असेल ना, तर चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नको त्या विचारांचा गुंता आणि त्यात अडकायचं नाही, हे ठरवायलाच हवं. मानसशास्त्र काय सांगते माहिती आहे? ते सांगतं की दिवसाला तुमच्या डोक्यात 80,000 विचार येतात जवळजवळ. जर तुम्ही सगळेच घेऊन बसलात तर जगणार कधी? म्हणूनच आपण आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहोत हे लक्षात घेऊन आपलं जगणं सुरू ठेवायला हवं. मग काही फारसं जाणून बुजून करावं लागत नाही आपल्याला. नको ते प्रश्न फारसे डोक्यात पिंगा घालत नाहीत. परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा, कारण तोच तरुण देणारा असतो आपल्याला. आणि देव कधी कुणाचं चांगलं किंवा वाईट करत नाही. आपलेच कर्म असतात. आपल्या कर्मानंच आपले चांगले वाईट दिवस येतात, हे लक्षात घ्यायला हवं. कितीही पैसा, प्रॉपर्टी आली तरी आपल्याला सगळं इथे सोडून जायचं आहे. हा विचार मनात आला ना की मग अहंकार आपोआप गळून पडतो. म्हणूनच अहंकाररहित आनंदी जगण्याचा प्रयत्न करूया. आनंदी राहूया, स्वतःही आणि इतरांनाही तो आनंद वाटण्याचा प्रयत्न करूया. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.